खाऊ, आरतीचं नाव घ्यायला मी कशाला भाव खाऊ. गाईज आता वाजले 4 आणि आणखी यांचं झालेलं नाहीये. तर जिजूची एक चप्पल माझ्या पायात, ही जर दिसली ना, माझी चप्पल हातात. हे एव्हरीवन, गौरी पॉवर व्लॉग्स चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर गाईज, या व्लॉगमध्ये सप्तपदी आणि दीदीच्या घरी तिचं एंट्री, गृहप्रवेश हे सगळं असणार आहे. हा व्लॉग खूप छोटासा आहे बट खूप मस्त आहे. सो तुम्ही पूर्ण व्लॉग नक्की बघा. चालू आहे विधी आणि कन्यादान. हे आपा काकी. गाईज, माझे काय दुखतंय हे इतकं दुखतंय बसून बसून. हे जे काही असेल, मान पाठ जे काही असेल ते इतकं दुखतंय. आणि माझी बहीण मला हे करून देते मसाज. हो, माझाही आता मला चेंज करायचं आहे. दीदीचे फेरे चालू आहेत आणि ते थोडंसं आणखी झालं की मी चेंज करून घेणार आहे. किती दूर झालाय. नवरीचे पूर्ण हाल झाले डोळ्यांचे. सगळे मज्जा घेत होते त्यांची, जे की मी रेकॉर्ड नाही केली, विसरून गेले होते की मी व्लॉग पण बनवते. सात फेरों से बंधा जन्मों का ये बंधन, प्यार से जोड़ा. दाखव मग आता. नको तुमच्याकडून घेऊन टाका. 1 2 3 जायचं नाही. दीदी जायचं नाही. गेला घेऊन. एक तर जिजूची एक चप्पल माझ्या पायात, ही जर दिसली ना, माझी चप्पल हातात. काय चालू आहे. दीदी ते जेवण करतायत आणि वाजले किती आहेत बघा. वाजले. Where are you going? चेंज करून आले आहे आणि दीदीची आणखी बिझी चालू आहे. ए प्रिशू, हे बघ मी काय घातलं. मी परत न्यू घातला. मध्ये सगळ्या बाया अशा बसलेल्या होत्या आणि मध्येच कुणीतरी हे करून दिला. सगळ्या बाया इतक्या घाबरल्या. दूर आहे फक्त काकू तो. गाईज, आता वाजले 4 आणि आणखी यांचं झालेलं नाहीये. सगळे झोपून गेलेले. मी पण झोपले माझ्या वहिनीच्या मांडीवरती. मस्त चेंज वगैरे करून झोपून राहिले मी. आता चहा वगैरे पिली आणि मग झोपून राहिले. आता शिफ्ट झालेली आहे गाईज. मी होमची शिफ्टिंग केलेली आहे वहिनीकडून या वहिनीकडून. आणि माझ्या मांडीवर 2 जणी. हो ना, इकडे पण एक झोपलेली गाईज. ती तर गाढ झोपलेली आहे एकदम. सो गाईज, आता वाजलेत 6 आणि दीदीची विदाई वगैरे सगळं झाली आणि मी काही शूट केलं नाही कारण की आम्ही सगळे कंटिन्युअसली रडत होतो. सो खूप इमोशनल मोमेंट होता. मी काहीच शूट केलं नाही. आणि आता आम्ही जातोय दीदीच्या घरी आणि रात्रभर विधी चालू होत्या आणि आता वाजलेत सकाळचे 6.
तुम्ही जवळ आहे, जवळ आहे, जवळ आहे एक होती चिव, एक होती काऊ. आरतीचं नाव घ्यायला मी कशाला भाऊ खाऊ. तिकडे पाऊस पडतोय, बाहेर बसतो. दीदीच्या गृहप्रवेशला 7 वाजले होते. नंतर आम्ही लगेच रेडी झालो. आमची थोडीशी सुद्धा झोप झालेली नाही आहे. दीदी, कसा वाटतोय तुझा सासरकडचा पहिला दिवस? बापरे, नवीन नवरी खरंच वाटते. एवढं सगळं साज. आता आपल्याला जायचं आहे गुळण्याला.